नमस्कार सर, माझं नाव अल्पेश सोलकर. आपण संगमरत्न फाउंडेशन अंतर्गत आपण आजचं रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. संगमरत्न फाउंडेशन हा मुंबईस्थित किंवा आजूबाजूचा परिसर असेल तिथे गडकिल्ले भ्रमंती असतील, अभ्यास मोहिमा असतील, मग किल्ल्यांच्या असतील, मंदिरं असतील, लेण्या असतील, अशा आपण अभ्यास मोहीम घडवण्याचं काम करतो. आणि या भ्रमंती करता करता किंवा संवर्धन करता करता आपण एक सोशल सामाजिक कार्याचा पण भाग असतो. तर सामाजिक कार्य पण आपल्याकडून घडलं पाहिजे. तर त्याच उद्देशानं आपण रक्तदान शिबिर असतील, आपल्या स्थानिक असतील, गावाकडेच्या परिसरामध्ये असतील, कुठल्या खेड्यापाड्याच्या इकडे असतील, तर त्यांना दिवाळीमध्ये काही वाटप असतील, दिव्यांग शाळांना भेट असतील, अशा आपण एकंदरीत कार्य हे आपलं चालू आहे. नमस्कार. आजच्या या रक्तदान शिबिरसाठी आपल्या मीडियामार्फत आम्हाला प्रसिद्धी देण्याचं काम केलं आहे. आपल्या सोशल मीडियाच्या या माध्यमातून आमचं हे कार्य इतर लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी न्यूज 15 लाईव्ह असतील, लोकहित चॅनल असतील, या अजून आपले हे सगळे सहकारी बांधव असतील, याने आमचं काम इतर लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. त्याबद्दल खरंच त्यांचे आभार. आणि या इथे केल्याबद्दल त्यांचं आम्ही खरंच स्वागत करतो आहे. येणाऱ्या काळामध्ये आम्ही चांगलं कार्य या माध्यमातून घडवत राहू आणि आपलं सहकार्य आम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल. धन्यवाद. संतोष चव्हाण. संगमरत्न फाउंडेशन ही जी NGO आहे, गेली कित्येक वर्ष छानसे कार्यक्रम राबवत असते आणि लोकांपर्यंत जनजागृती किंवा शाळांमध्ये वह्या पुस्तकांचं वाटप असू दे, ब्लड कॅम्प, हा दुसरा ब्लड कॅम्प सक्सेसफुल इथे होतो आहे. आणि याच्यासाठी मी अल्पेश सोलकर या NGOचे अध्यक्ष आहेत, त्यांना मी धन्यवाद देईन. त्यांना मी प्रत्येक वेळेस मदत करत असतो आणि यापुढे देखील ते जे कोणते चांगले प्रोग्राम करतील त्यासाठी आमचं सहकार्य असेल. आणि या कामासाठी आपल्या KM रुग्णालयाची जी ब्लड बँकची टीम इथे उपस्थित राहिलेली आहे त्यांनासुद्धा मी धन्यवाद देतो आहे. आपला मीडिया हे जे चांगलं काम आपल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतं आहे, न्यूज 15 लाईव्ह आहे, त्यांनासुद्धा धन्यवाद देतो. त्यांनीसुद्धा एवढ्या लांबून येऊन आमच्या या कार्यक्रमात हजेरी दिली आणि आमचं चांगलं काम लोकांपर्यंत पोहोचवण्याचं ते काम चांगलं करत आहेत. त्यांना पण धन्यवाद देतो. धन्यवाद. साहेब, रक्तदान श्रेष्ठ दान समजलं जातं, महादान समजलं जातं, किती गरजेचं आहे आजच्या पिढीसाठी? रक्तदान ही अजूनपर्यंत लोकांना तशी कन्सेप्ट क्लिअर नाही झाली आहे. पण मी या मीडियाद्वारे लोकांना आवाहन करतो आहे की जर आपण आज कोणाला ब्लड दिलं तर भविष्यात आपल्या किंवा आपल्या नातेवाईकांना कधी रक्ताची गरज पडेल त्यावेळेस त्यांना या रक्ताची खरोखरच किंमत कळणार आहे. तर मी या मीडियाद्वारे आवाहन करतो लोकांना की शक्य होईल तेवढ्या आपल्या लोकांमध्ये जनजागृती किंवा आपले जवळचे लोक आहेत त्यांना रक्तदान करण्याची उपकृत करा. धन्यवाद. युवा वर्ग जो आहे, जास्त करून युवा वर्गाला काय तुम्ही आवाहन करता रक्तदान करता? युवा वर्ग म्हणजेच 18 वयाच्या वरती जे मुलं आहेत त्यांनी या कार्यक्रमामध्ये, या ब्लड डोनेशनमध्ये हिरिरीने भाग घेतला पाहिजे. आणि आपल्या आत्ता या मुंबईसारख्या धावपळीच्या जीवनात आपण बघत असतो हॉस्पिटलमध्ये रक्ताची कमी पडत असते, काही ॲक्सिडेंट, अपघात होत असतात, त्यावेळेस आपण रक्त करत सगळीकडे फिरत असतो. पण आपला जो हा युवा वर्ग आहे तो हा सगळ्यात मोठा डोनर आहे आपला ब्लडसाठी. तर त्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेऊन शक्य तेवढा हिरिरीने भाग घेऊन रक्तदान केलं पाहिजे. नमस्कार. माझं नाव हेमंत सकट. मी KM रक्तपेढीमध्ये समाज विकास अधिकारी म्हणून कार्यरत आहे. KM रक्तपेढीमार्फत जे रक्तदान शिबिर आयोजित केले जातात त्यामार्फत जे मिळणारे रक्त आहे ते KMमधील गरजू आणि गरीब रुग्णांना वापरले जातात. तरीसुद्धा आज संगमरत्न फाउंडेशनमार्फत जे रक्तदान केले आहे त्यामुळे खूप साऱ्या गरीब रुग्णांना त्याचा मदत होत आहे. आमच्याकडे 350 ते 400 थॅलेसिमियाचे रुग्ण आहेत ज्यांना दर 15 दिवसाला रक्त लागत आहे. आणि त्या व्यतिरिक्त एमर्जन्सी येणारे जे काही घटना होतात किंवा काही महिला आहेत ज्यांना एमर्जन्सी ब्लड लागतं तर त्या अशांना एमर्जन्सी आणि मोफत सेवा आमच्याकडनं केली जाते. तर आमचं या चॅनलमार्फत सर्वांना आवाहन आहे की जास्तीत जास्त रक्तदान करा जेणेकरून कोणाचं आपल्यामार्फत जीवनदान मिळेल. धन्यवाद. नमस्कार. मी भरत कुमार सुधाकर फुंगे. मी बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये आपत्कालीन व्यवस्थापन विभाग या ठिकाणी कार्यरत आहे. आणि त्याच्या अगोदर मुंबई अग्निशमन दल या ठिकाणी फायर फायटर्स म्हणजे फायरमन या ठिकाणी कार्यरत होतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की रक्तदान का केलं पाहिजे तुम्ही बघा, तुम्ही रक्तदान जर केलं तर दुसऱ्याचा जीव वाचतो. आणि काही ठिकाणी अशी परिस्थिती होते की आपल्याला तोच डोनर भेटत नाही, तर O पॉझिटिव्ह ज्याला युनिव्हर्सल डोनर बोलतात, काही ठिकाणी हे सर्वसामान्य भेटतात, पण काही ठिकाणी A+, काही B+ वगैरे असे काही आहेत ते कमी माध्यमातून भेटतात. मग अशा माध्यमातून आपण
असे फाउंडेशन्स आहेत, जसे संगमरत्न फाउंडेशन आहे, काही ठिकाणी केम हॉस्पिटल्स, नायर हॉस्पिटल, असे काही जणं असे ब्लड डोनेशन कॅम्प ठेवतात. त्या ठिकाणी तुम्ही ब्लड डोनेशन केलं पाहिजे. आणि तुम्ही ब्लड जर डोनेशन केलं तर तुम्हाला त्याचा फायदा होतो. आणि तुम्हाला काय 350 ml फक्त तुमचं ब्लड घेतलं जातं आणि तुम्ही परत ते रिकव्हरी पण पूर्ण दिवसामध्ये तुमची रिकव्हरी होते. आणि घाबरायसारखं असं काही कारण नाही आहे की तुमचं हे ब्लड डोनेशन गव्हर्नमेंटच्या बँकेकडे जातं आहे आणि मग त्या ठिकाणी ज्याला कोणाला गरज लागते त्या ठिकाणी आपण हे करू शकतो. आज सकाळी मी एक मॅरेथॉन म्हणजे जी सायक्लॉथॉन आहे ती खेळून आलो आणि ती खेळून आल्यानंतर मला असं वाटलं की नाही, आता ब्लड डोनेशन करायला जायला पाहिजे. मी खूप माझे सायकलिस्ट आहेत त्यांना आव्हान केलं होतं की तुम्ही ही सायकलिंग करून तुम्ही ब्लड डोनेशन कॅम्पला या. पण काही लोकांना जमलं आहे, काही लोकांना नाही जमलं. त्याच्यामधला मी एक आहे की मी आज आलो आहे. पण मला खूप बरं वाटतं आहे की एक ब्लड डोनेट केलं आहे, कारण की रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. आणि माझ्या माध्यमातून इकडच्या सर्व टीमला, म्हणजे KMच्या सर्व टीमला, त्यांचे डॉक्टर्स आहेत, डीन्स आहेत, नर्सेस आहेत, ज्यांनी खूप मेहनत घेतली आहे या ठिकाणी, त्यांचा खूप माझे धन्यवाद. आणि तुमचे न्यूज चॅनलवाल्यांचं पण खूप धन्यवाद, कारण की तुम्ही जर नसाल तर मग आम्हाला या ठिकाणी या माध्यमातून कोण पुढे नेणार. तर तुम्ही एक जनजागृती पण या न्यूज माध्यमातून करा आणि आमच्या माध्यमातून होत आहे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.